नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सहभागी असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाईसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार आहे। विद्यार्थ्यांना भेटून त्यांचे म्हणणे सूचना सरकारकडे पोहोचवल्या जाणार आहेत, असं भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी सांगलीत सांगितले। दरम्यान युवा शक्ती जागर यात्रेच्या माध्यमातून राज्यातील युवकांचे प्रश्न अडचणी जाणून घेऊन मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या जाणार आहेत, असंही त्यांनी सांगितले। भारतीय जनता युवा मोर्चातर्फे युवा शक्ती जागर यात्रा सुरू आहे। कोकणचा दौरा पूर्ण करून या यात्रेचं आगमन सांगलीत झालं। सांगलीत पत्रकार परिषदेत महाडिक म्हणाले, नीट पेपरफुटी प्रकरण केंद्र शासनाने अतिशय गांभीर्याने घेतले। सीबीआय यंत्रणा खोलात जाऊन चौकशी करत आहे। या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांबाबत सरकारचे धोरण झिरो टॉलरन्स अशा पद्धतीचंच आहे। मी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे या प्रकरणी कठोर कारवाईसाठी पाठपुरावा करतोय। नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांना भेटणार आहे। परीक्षेसंदर्भातील त्यांचे म्हणणे सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पोहोचवणार असल्याचं ते म्हणाले। दरम्यान युवकांच्या प्रश्नांवर भाजप अतिशय गंभीरपणे लक्ष देत असल्याचा संदेश यातून सर्वत्र गेलाय। या यात्रेला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष महाडिक यांनी सांगितले। असा प्रकार कधीच परत होणार नाही, कारण मी आता जसं सांगितलं, झिरो टॉलरन्स म्हणजे ज्या कुठल्या पद्धतीने लिकेजेस झाले होते ते थांबवण्यासाठीच आता सरकार काम करते। आणि मी एक युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारीने सांगतो, आम्ही पाठपुरावा करतोय। ह्या गोष्टी झाल्या कशा ह्याच्यासुद्धा खोलात जाऊन आज सीबीआयची चौकशी चालू आहे। त्यामुळे आम्ही या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून आता त्यावरती पुढे निर्णय घेऊ। ह्याच संपूर्ण कठीण काळामध्येच मी आज जे आवाहन केलं ते परत एकदा सांगतो की आमच्यासारखे युवक हे सर्व युवा पिढी संघटन करण्यासाठी आणि त्याचबरोबर या कठीण काळामध्ये त्यांना कशा पद्धतीने सहकार्य करता येईल असे आमचे प्रयत्न राहणार आहेत। जे झालं ते अतिशय वाईटच आहे हे मी सुद्धा मान्य करतो। आणि ज्या काही मागणी ह्या विद्यार्थ्यांच्या असतील मी ते सरकारपर्यंत पोहोचणार हे खात्रीपूर्वक सांगतो। नाही तसं काय नाही आहे, काँग्रेसच्या काळात सुद्धा झाले होते, तुम्ही रेकॉर्ड बघा। नाही नाही मी मी जसं आत्ताच सांगितलं, नाही त्या बाबतीत भाजपचे पदाधिकारी असण्याचा काही प्रश्न नाही आहे। अशी लिकेजेस होण्याचं आता जो संपूर्ण प्रोसिजर होती की बाबा एक्झामिनेशन टेस्ट कशा पद्धतीने राबवले जायचे ह्यामध्ये काही त्रुट्या होत्या आणि त्या आता सरकारने आयडेंटिफाय करून घेतलेल्या आहेत। आणि धर्मेंद्र प्रधानजी यांनी आता सांगितले की ह्या विषयामध्ये सखोल चौकशी सीबीआयची चालू आहे। आम्ही त्यावरती जो काय कठोरातली कठोरी कारवाई करायला लागेल ते करणार। नक्कीच, का नाही, आमच्यासारखी युवक विद्यार्थ्यांसाठी लढायला तयार आहेत। नाही त्या लोकांना अजिबात भाजपचा भारतीय जनता पार्टीचा कधी म्हणलो मी तुम्हाला एक सेकंड, तुम्ही कदाचित चुकीचा ऐकला असाल काका, तसं काही नाही आहे। मी जसं सांगितलं ह्या विषयामध्ये जे कोण लोक असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न पोहोचवण्याचं आम्ही तिथं काम करू। काय 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 परत सांगा। मी जसं आपल्याला सांगितलं, मी खरं तर आता माझ्या ह्या यात्रेमध्ये व्यस्त आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा जे काही विद्यार्थी माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत मी त्यांच्याशी संपर्क करत आहे। येणाऱ्या काही दिवसात मी परत एकदा त्यांच्याशी भेटून त्यांच्या सर्व समस्या व्यवस्थित वैयक्तिकरित्या त्यांना भेटून समजून घेईन आणि मग आम्ही त्याच्यावरती एक ॲक्शन प्लॅन बनवू।